लेट मी गेस, फर्स्ट अटेम्प्ट देऊन आला आहे, एवढा चांगला नाही गेला आहे, स्वतःला माहिती आहे की खूप खराब गेला आहे, पण मित्रांसमोर आणि फॅमिलीसमोर दाखवावं लागतं की ठीक गेला आहे, चांगला गेला आहे. पण आतमध्ये स्वतःला माहिती आहे की एकतर आता ड्रॉप घ्यावं लागणार, एकतर आता जे टियर 3 कॉलेज वगैरे भेटत आहे, आंडू पांडू कॉलेज भेटत आहे, ते घेऊन घ्यावं लागणार. सो बऱ्याच मुलांना असं वाटतं की आता गेम ओव्हर झाला आहे, बट बिलकुल तसं वाटूनही नाही, कारण 20 दिवस बाकी आहेत अजून पण अप्रॉक्स. आणि 20 दिवस इज मोर दॅन इनफ. का बरं की जे टॉपर मुलं असतात, जे अशी मुलं असतात की जे खूप मोठी जम्प घेतात, 90% किंवा 80%वरून 95% जाणं किंवा 99% जाणं, हे मुलं काय करतात की आखरीचे जे 10 ते 20 दिवस आहेत त्याला खूप एफिशियंटली यूज करतात. आणि ती एफिशियन्सी कशी तुम्ही रीच करू शकता ते आज मी तुम्हाला सांगणार. कारण आय एम फ्रॉम VJDI IT ब्रांच. माझं नाव ओमकुमार दानोरकर आहे, इफ यू डोंट नो. आणि मी 99.5% स्कोअर केले होते MST CETमध्ये. आणि ते कसे केले होते आणि तुम्ही कसे करू शकता, तुमच्या मिस्टेक कशा सुधारू शकता, आज तेच आपण पाहणार आहोत. कारण की आजचा व्हिडिओ एकदम रॉ असणार आहे, अनएडिटेड असणार आहे आणि तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा खूप जास्त फायदा होणार. ठीक आहे, पहिला अटेम्प्ट खराब गेला, थोडा खराब वाटत आहे, चालते, समजू शकतो. कारण की इट्स कम्प्लिटली फाईन टू फील डिसअपॉइंटेड. म्हणजे सर्वांसोबतच होतं हे, असं काही नाही की फक्त तुमच्यासोबतच होत आहे. आणि आता काय होतं की बरेच मुलं एवढे डिमोटिवेट होऊन जातात, एवढे डिसअपॉइंटेड होऊन जातात की फर्स्ट अटेम्प्ट दिल्यानंतर दुसरा अटेम्प्ट द्यायची मुलांमध्ये हिंमत राहत नाही. तर मेक शुअर की तुम्ही त्यामध्ये नाही आहे, तुम्हाला दुसरा अटेम्प्ट द्यायचाच आहे. तर म्हणूनच आताच कमेंट सेक्शनमध्ये जा आणि लिहा की दादा मी सेकंड अटेम्प्ट देणार आहे आणि तो फोडणार आहे. का बरं की इथे तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स भेटणार, तुम्हाला स्वतःला समजणार की आता आपण सेकंड अटेम्प्ट देणार आहे आणि यामध्ये आपल्याला बेस्ट द्यायचंच आहे. तर असं नका करू की बस तुम्ही सेकंड अटेम्प्ट स्किप करत आहे. का बरं की फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुमच्या मनात एवढी भीती भरलेली आहे की आपण सेकंड अटेम्प्टमध्ये काहीच करू नाही शकणार. तर असं नाही आहे, 20 दिवसात खूप काही होऊ शकतं. तर हे बघा, करायचं काय आहे की आजचा दिवस तरी आराम करा. आजचा दिवस काही एवढा अभ्यास वगैरे करू नका. कम्प्लिटली माइंडला डिटॉक्स करा. डिटॉक्स करणं म्हणजे काय असते की जो दिमागातला कचरा आहे तो तुम्हाला बाहेर काढायचा आहे. आणि दिमागातला कचरा म्हणजे इथे की तुमच्या मनाची निगेटिव्ह थॉट्स भरले आहेत की आपण समोर काही करू नाही शकणार, सेकंड अटेम्प्टमध्ये आपला रिझल्ट इम्प्रूव्ह नाही होणार वगैरे वगैरे. हे जे थॉट्स असतील ते सर्व तुम्हाला काढायचे आहे. आता हे काढणार कसे तुम्ही? थोडं वॉकला जा, रनिंग करा, किंवा घरच्यांसोबत बसा, मित्रांसोबत बोला कॉलवर. तर असं करून तुम्हाला हे थॉट्स फक्त बाहेर टाकायचे आहेत दिमागाच्या. आणि आज तुम्हाला बस रात्री बसून थोडी प्लॅनिंग करायची आहे की आता तुम्ही करणार काय आहे समोर. हे जे अखेरचे 20 दिवस आहेत हे तुम्हाला आता माहिती असायला पाहिजे की हे खूप जास्त हेक्टिक असणार आहेत. आणि ते तुम्ही चॅलेंज घ्यायला रेडी आहे, ते मला माहिती आहे की दिवसाचे तुम्ही 9-9 तास पण अभ्यास करायला रेडी आहे. पण त्यासाठी लागणार तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग. आता असं नाही की तुम्ही बिना प्लॅनिंगचे हे 20 दिवस अभ्यास करत आहे, तर तुम्ही प्लॅनिंगच नाही केली तर तुम्हाला रिझल्ट पण तसाच भेटणार ना, जसा फर्स्ट डेमध्ये भेटला. तर म्हणून एक तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग करायची आहे, एक प्रॉपर रोडमॅप बनवायचा आहे की तुम्ही समोरचे 20 दिवस करणार काय आहे. आणि तो एका चार्टमध्ये बनवा, एक चार्ट बनवा किंवा एका पेपरवर लिहा. आणि तो तुम्ही जिथे अभ्यास करताना डेली, तर लेट्स से हा माझा टेबल आहे, तर मी माझ्या टेबलच्या समोरच लिहिणार की मला काय करायचं आहे हे 20 दिवस. सो दॅट तुम्ही दररोज जेव्हा सकाळी उठणार तर तेव्हा तुम्हाला माहिती असणार की आता शेड्यूल काय आहे आणि आपलं गोल काय आहे. तर एक गोल पण तुम्ही साईडला लिहून ठेवा किंवा असं चिपकवा, CUPचा फोटो चिपकवा, VJDIचा फोटो चिपकवा. जेव्हा तुमच्या समोर तुमचा गोल आहे, तुम्हाला माहिती आहे करायचं काय आहे, तर तेव्हा तुम्ही नक्की तेवढा अभ्यास करणारच आहे. आणि हे बघा, बऱ्याच मुलांना अखेरपर्यंत समजतच नाही की आपल्या चुका काय होत्या आणि त्या चुकांना इम्प्रूव्ह कसं करायचं. तर त्याचसाठी मी आणि माझे VJDIचे जे ज्युनियर्स आहे, आम्ही घेऊन आलो आहे क्रॅक इट 3.0 टेस्ट सिरीज, ज्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे 10 फुल लेंथ मॉक टेस्ट प्लस 10 PYQ सेट. आणि यासोबतच तुम्हाला भेटणार आहे पर्सनल 1-on-1 फ्री मेंटरशिप फ्रॉम CUP आणि VJDIचे स्टुडंट्स. तर ही जो फीचर आहे ही कोणतीच टेस्ट सिरीज प्रोव्हाइड नाही करणार आहे. यामध्ये काय आहे की तुम्हाला CUP आणि VJDIचे स्टुडंट्स आहेत ते तुम्हाला पर्सनल मेंटरशिप देणार आणि तुम्हाला सांगणार की तुमच्या चुका काय होत आहेत आणि समोर ती चूक कशी अवॉइड करायची. तर तुम्हीच विचार करा, जर तुम्हाला कोणी CUP आणि VJDIचा मुलगा जो 99+% स्कोअर करून आला आहे, ज्याने हे सर्व सिच्युएशन पाहिलेली आहे, तो जर तुम्हाला गाईड करणार तुमचा स्कोअर वाढणार की नाही. सो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, नक्की चेकआउट करा. तर ऐका, स्ट्रॅटेजी काय असणार आहे की आता 20 दिवस राहिले आहे ना, तर 20 दिवसाला तुम्ही 2 पार्ट्समध्ये डिवाईड करा. पहिला असणार आहे 15 दिवस आणि मग असणार आहे 5 दिवस. तर आता हे 15 दिवसात काय करायचं आहे ते तुम्हाला सांगतो. फर्स्ट पॉईंट असणार आहे की तुम्हाला जे पूर्ण चॅप्टर्स आहे MST CETचे त्याची तुम्हाला एक लिस्ट बनवायची आहे. तर तुम्हाला असं मॅन्युअली करायची गरज नाही आहे, हे सर्व गुगलवर अवेलेबल आहे. तुम्हाला काय करायचं आहे की प्रत्येक चॅप्टरमधून किती क्वेश्चन येतात प्रत्येक शिफ्टमध्ये ते पाहायचं आहे. आणि जे हाय वेटेज चॅप्टर्स आहे ते तुमचं मेन टार्गेट असणार आहे. समजा मॅग्नेटिझमचं तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक वर्षी 3 ते 4 प्रश्न येतातच कोणत्याही शिफ्टमध्ये. इलेक्ट्रिसिटीचं पण तसंच आहे. तर हे जे चॅप्टर्स आहे ते तुमचं मेन टार्गेट असणार आहे. सेकंड पॉईंट इज वन शॉट व्हिडिओ. आता टाईम गेला आहे की तुम्ही एकेका चॅप्टरचे 10-10 व्हिडिओज पाहत बसणार आहे. हा टाईम नाही आहे आता तुम्हाला वन शॉट व्हिडिओज पाहिजे कोणत्या पण चॅप्टरचे. वन शॉट व्हिडिओज पहा आणि लगेच थर्ड पॉईंट असणार आहे PYQ सॉल्व करा. का बरं की आता तो टाईम नाही आहे की तुम्ही प्रत्येक एक्झरसाईज करून पाहत आहे चॅप्टरची, की तुम्ही त्यामध्ये 30 क्वेश्चन करून पाहत आहे, 40 क्वेश्चन करून पाहत आहे. तो टाईमच नाही, तेवढा टाईमच नाही आहे आपल्याकडे आता. तर म्हणून आता तुम्हाला डायरेक्ट वन शॉट व्हिडिओज पाहायचे आणि लगेच तुम्हाला PYQवर जम्प करायचं. सो दॅट तुमचं कॉन्फिडन्स खूप जास्त वाढणार. तुम्हाला तर PYQ सॉल्व करता येत आहे म्हणजे तुम्हाला समजणार की आपण तर रिअल CET लेवलचे क्वेश्चन्स करत आहे. आणि आता बरेच मुलं काय करतात की बऱ्याच मुलांना टेन्शन असते की 11वीचा सिलेबस बाकी आहे, आता तो कसा कवर करू. तर तुम्हाला रिॲलिटी चेक देतो की 11वीचा 20% सिलेबस येतो ना, तर 11वीचा 20% सिलेबससाठी तुम्ही एवढं टेन्शन घेणार तर कसं काय चालणार. जर तुम्हाला माहिती आहे की 12वीचा 80% सिलेबस आहे
आणि त्याची जर तुम्ही हाय एवढे चॅप्टर्स जरी करून गेले तरी तुमचा स्कोअर खूप जास्त वाढणार आहे. म्हणून 11वीवर जास्त फोकस करण्याची गरज नाही आहे. मी असं नाही म्हणत आहे की 11वी पूर्ण सोडून जा. जे तुमचे स्ट्रॉंग टॉपिक्स आहे 11वीचे ॲटलीस्ट ते तरी अजून स्ट्रॉंग करा तुम्ही. असं नाही की 11वीचे काही नवे चॅप्टर्स घेत आहे तुम्ही, त्यांना अजून करून पाहण्याचा प्रयत्न करत आहे, तसं नाही. 11वीचे जे झालेले आहे तुमचे ऑलरेडी त्यांना तुम्ही अजून स्ट्रॉंग करा आणि बाकी 11वीचं जास्त टेन्शन घेऊच नका बिलकुल. तर आता येऊ फेज 2कडे, जे की तुमचे लास्ट 5 दिवस. तर या लास्ट 5 दिवसात तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला आता फक्त मॉक टेस्ट द्यायची आहे. आता कोणताच नवा कन्सेप्ट तुम्हाला उचलायचा नाही की नवा कन्सेप्ट किंवा नवा चॅप्टर आपण उचलून तो कंप्लीट करू, असं काहीच करायचं नाही आखरी 5 दिवसात. आखरी 5 दिवसात फक्त आणि फक्त मॉक टेस्ट द्यायची आहे. तुम्ही असं करू शकता की दिवसाची एक मॉक टेस्ट दिली आणि मग ते ॲनालाइज केली दिवसभर की काय चुका होत्या, त्या चुकांना मग इम्प्रूव्ह कसं करायचं, त्या चुकांवर काम केलं. पण काही काही मुलं असे असतात की ज्यांना 2 मॉक टेस्ट पण देऊ शकतात दिवसाचे, तेवढं पण झेपवते. तर तुम्ही जर त्यामधले असणार तुम्ही दिवसाचे 2 मॉक टेस्ट पण देऊ शकता. जेवढे जास्त मॉक टेस्ट देणार तेवढं जास्त चांगलं आहे तुमच्यासाठी. तुम्हाला तेवढंच तुमच्या चुका समजणार, काय चुका होत आहेत आणि त्यावर काम करायला जास्त टाईम भेटणार. सो असं काही फरक नाही पडत. तुम्ही जर दिवसाची एक पण मॉक टेस्ट दिली तरी मोर दॅन इनफ आहे. म्हणजे 5 मॉक टेस्ट पण मोर दॅन इनफ आहे. बट स्टील आय वुड सजेस्ट की तुम्ही असं करा की आज एक मॉक टेस्ट दिली, उद्या 2 द्या, मग परत 1, परत 2. तर असं तुम्ही करू शकता. बाकी आता तुम्हाला समजलं आहे की जो पहिला अटेम्प्ट होता तो तुमच्यासाठी एक लेसन आहे, फेल्युअर नाही. तुम्ही जर त्याला फेल्युअर म्हणत असणार तर खूप चुकीचं आहे. तर तुमच्यासाठी एक लेसन आहे की आम्हाला समोरच्या सेकंड अटेम्प्टमध्ये काय काय चुका तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत. तर त्या फक्त तुम्ही आता चुका पाहून जा की तुम्ही चुका काय केल्या, चुका इम्प्रूव्ह कशा करायच्या आणि एक बस स्ट्रॅटेजी बनवा, एक रोडमॅप बनवा आणि ते तुमच्या भिंतीवर लावा. कारण की फेल्युअर काय आहे, फेल्युअर तुम्ही जर अभ्यास नाही करत आहे, पुस्तकांना तुम्ही हातच नाही लावत आहे, तर तो फेल्युअर आहे. फेल्युअर असा नाही आहे की तुम्ही अभ्यास करत आहे, तुम्हाला थोडा कमी स्कोअर येत आहे, स्कोअर तर वाढणारच आहे. तुम्ही जर बस हे 20 दिवस कन्सिस्टंटली अभ्यास करत आहे 9-9 तास जरी, तरी मी तुम्हाला सांगतो की एवढा चांगला स्कोअर येणार आहे तुमचा की तुम्ही विचार पण नाही करू शकत. म्हणून लवकरात लवकर आज तर तुम्ही ठीक आहे, आज आराम करा, पण उद्यापासून नक्कीच अभ्यास सुरू करा. आणि क्रॅकेट कम्युनिटीचा मी व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे आणि टेस्ट सिरीजची पण लिंक दिली आहे. तर नक्कीच चेकआउट करा आणि तिथं मी तर आहेच तुम्हाला पर्सनल 1-on-1 मेंटरशिप द्यायला. तर भेटू लवकरच. तोपर्यंत ऑल द बेस्ट.